साध्वी प्रज्ञा सिंगने केलेलं वक्तव्य म्हणजे भाजपच्या नेत्यांमध्ये काय लपलंय याचं उत्तम उदाहरण आहे। अशी वक्तव्य करणं ही भाजपचीच नीती आहे अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। साध्वी प्रज्ञा सिंग यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते संपूर्ण देशाला या ठिकाणी संताप आणणार आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री आहेत सुशीलकुमार शिंदे साहेब। साहेब, हे वक्तव्य आहे ते संपूर्ण देशाला चीड आणणार आहे, शहीदांचा अपमान आहे। मी पहिला प्रश्न मी मगाशी सांगितला की कोणताही पोलीस ऑफिसर असो तो आपलं काम हे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघत असतो, प्रोफेशनल जॉब करत असतो आणि मृत्यू झाल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे न शोभणार आहे। याचाच अर्थ की भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये किंवा साधू संतांच्यामध्ये काय लपलेलं आहे याचं हे सुंदर चित्र आहे। साध्वी प्रज्ञा सिंग यांनी तर हे वक्तव्य केले, पण याच्या मागे कोणी दुसरा नेता किंवा त्यांची बोल या पडद्यामागे कोण दुसरा नेता आहे असं वाटते तुम्हाला? नाही, हे भारतीय जनता पार्टीची नीतीच आहे, त्यामध्ये दुसरा नेता असण्याचं कारण नाही। तर आपण बघितले की भारतीय जनता पार्टीची नीतीच असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन सुनील काटकरसह विजय केसरकर, TV9 मराठी, कोल्हापूर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।